हॅलो एव्हरीवन. आज आपण जाऊयात अमेरिकेतल्या एका मोठ्या होलसेल मार्केटमध्ये. कॉस्को नावाने इथे अमेरिकेमध्ये होलसेल मार्केटची मोठी चेन आहे. अमेरिकेतल्या जवळपास सगळ्या स्टेट्समध्ये तुम्हाला कॉस्कोची दुकानं सापडतील. आम्ही ट्रॉली घेतली आणि आत निघालो. कॉस्कोमध्ये जर तुम्हाला एंट्री हवी असेल असेल तर त्याचं मेंबरशिप कार्ड तुम्हाला स्कॅन करावं लागतं. आम्ही मेंबरशिप कार्ड स्कॅन केलं आणि आत निघालो. आणि मी लगेच ट्रॉलीमध्ये बसली. तिला माहिती होतं की आता आपल्याला खूप चालायचं आहे. इथे राईट साईडला खूप मोठं असं इलेक्ट्रॉनिकचं सेक्शन होतं. त्याच्यामध्ये टीव्ही, हेडफोन, स्पीकर, तुमचे लॅपटॉप, टॅबलेट्स, डिजिटल वॉचेस अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या विकायला. त्याच्या शेजारी एक ज्वेलरीचं सेक्शन होतं. ज्वेलरीमध्ये सिल्वर, गोल्ड, डायमंड, पर्ल अशा खूप वेगवेगळ्या व्हरायटीच्या ज्वेलरी होत्या विकायला आणि खूप महागही होत्या. शेजारीच बेडरूममध्ये लागणाऱ्या आपल्या गाद्या, उशा, आपले रग, ब्लँकेट्स अशा गोष्टी होत्या. शेजारीच किचनमध्ये लागणाऱ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या, जसं की मिक्सर, ग्राइंडर, वॉटर फिल्टर्स. तिथून आम्ही पुढे आलो. तिथे शेजारीच बुक्सचं एक सेक्शन होतं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या सगळ्या बुक्स तिथे ठेवलेल्या होत्या. इथे शेजारीच खूप मोठं असं कपड्यांचं एक सेक्शन होतं. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतचे सगळ्यांचे वेगवेगळ्या साईजमध्ये इथे कपडे अवेलेबल होते. आता थंडीचा सीझन चालू असल्यामुळे थंडीचे जॅकेट्स, थंडीमध्ये लागणारे कपडे खूप मोठ्या प्रमाणात इथे आले होते विकायला. शेजारीच एक मोठं वाईन आणि बिअरचं एक सेक्शन होतं. त्याच्या शेजारी खूप फ्रेश आणि छान असे व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सचं सेक्शन होतं. इथे दोन्ही टाईपचे ऑर्गॅनिक आणि साधे असे दोन्ही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मिळतात. इथे जास्त करून कॅनडा आणि मेक्सिको या जागेवरनं येतात भाज्या आणि फळं. इथे खूप कमी प्रमाणात पिकवले जातात. जास्त करून बाहेरूनच इम्पोर्ट केल्या जातात भाज्या आणि फळं. ज्या काही भाज्यांना, फळांना कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायची गरज असते, त्याला असं सेपरेट रूम असते आणि तिथे ठेवण्यात येतं. तुम्ही बघताय खूप प्रकारच्या, खूप व्हरायटीच्या भाज्या आणि फळं आहेत. जसं की बेबी कॉर्न, बेबी कॅरेट्स, बेबी क्युकंबर्स, कॅप्सिकम्स, ब्रॉकोली, मशरूम्स. खूप प्रकारच्या भाज्या आहेत. बऱ्याच भाज्यांची नावंही मला माहिती नाही. जवळ-जवळ 6 ते 7 प्रकारच्या बेरीज आहेत. आम्ही स्ट्रॉबेरी घेतली आणि बाहेर निघालो. शेजारीच बेकरीचं मोठं सेक्शन आहे. इथे रेडीमेड केकसुद्धा मिळतात. तुम्ही कस्टमाइजसुद्धा करून घेऊ शकता. इथले लोक खूप मोठ्या प्रमाणात जेवणामध्ये बेकरी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथे बेकरी प्रॉडक्ट्स बनवले पण जातात आणि तेवढ्याच प्रमाणात विकलेही जातात. त्याच्या शेजारी मीटचं सेक्शन होतं. मीटमध्ये इथे बीफ, पोर्क, सी फूड, चिकन, मटण असे खूप व्हरायटीचं मीट मिळतं. संडे होता आज आणि त्यामुळे संडेला इथे वेगवेगळ्या ठिकाणी असे काउंटर्स ठेवलेले असतात. कॉस्कोमध्येच मिळणाऱ्या पदार्थांचं टेस्टिंगसाठी सॅम्पल्स ठेवलेले असतात. येता जाता लोक ते टेस्ट करत असतात आणि आवडलं तर खरेदी करतात. पुढे आलो आम्ही तिथून. तर आता थंडीचं सीझन चालू आहे, तसे फायर पिट्स वगैरे होते. लोकं घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये शेकोटी करतात. इथे लोक खूप मोठ्या प्रमाणात असे पॅक्ड फूडचा सुद्धा वापर करतात. रेडीमेड सॅलडचे वगैरे असे डब्बे असतात. तुम्ही घेऊन जाऊन 2 मिनिट गरम करून खाऊ शकता. आपलं इंडियन पनीरसुद्धा इथं अवेलेबल आहे. सेम फ्रुट्स आणि व्हेजिटेबलसारखं सेपरेट डेअरीचं एक सेक्शन आहे. तिथं वेगवेगळ्या व्हरायटीचे अंडी आणि दूध मिळतात. दुधामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे दुधं मिळतात, जसं की लो फॅट मिल्क, फुल फॅट मिल्क, होल मिल्क, 5% रिड्यूस फॅट मिल्क, आल्मंड मिल्क. आम्ही A2 नावाचं एक मिल्क घेतो. अमूलचं सुद्धा दूध आजकाल इथे यायला लागलं आहे आपल्या इंडियामधलं. बाहेर आलो तिथं खूप मोठं एक कोल्ड्रिंकचं सेक्शन आहे. इथले लोक जेवणामध्ये कोल्ड्रिंकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे तुम्ही बघताय कोक, डाएट कोक, पेप्सी, स्प्राईट वगैरे असे खूप सारे प्रकार होते. इथे होलसेल मार्केट आहे, त्यामुळे पूर्ण बॉक्स घेण्यावाचून पर्याय नसतो. एक बॉटल, एक पीस असा मिळत नाही. टिश्यू पेपरचा एक खूप मोठ्या प्रमाणात इथे वापर केला जातो. तिथे तुम्ही बघताय किचनमध्ये वापरण्यात येणारे टिश्यू पेपर्स, टॉयलेटमध्ये वापरण्यात येणारे टिश्यू पेपर इथे मोठ्या प्रमाणात होते. पुढे आलो तिथे असे पॅक्ड ड्रिंकिंग वॉटर बॉटल्सचं सेक्शन होतं. कुठे बाहेर प्रवासाला जाताना वगैरे हे खूप फायदेशीर असतात. पुढे आलो तर तिथे डिटर्जंटचं सेक्शन होतं.
डिशवॉशर आणि आपल्या वॉशिंग मशीनला लागणारे लिक्विड्स, डिटर्जंट इथे विकायला होते. इथे घरांमध्ये कंपल्सरी डिशवॉशर अटॅच्ड असतात. कोणी फॉरेनर हाताने भांडी नाही घासत. सगळेजण डिशवॉशरमध्येच त्यांचे भांडी घासतात. त्यामुळे त्याला लिक्विड लागणारं इथेच मिळतं. शेजारी 2-3 रोज पूर्ण फ्रोझन आयटम्सचं सेक्शन होतं. फ्रोझन आयटम्स पण खूप मोठ्या प्रमाणात इथे विकले जातात. खूप व्हरायटीचे फ्रोझन फूड इथं अवेलेबल होतं. फ्रोझन पिझ्झासुद्धा इथे मिळतात. तुम्ही डायरेक्टली घेऊन जाऊन 2 मिनिट ओव्हनमध्ये ठेवून खाऊ शकता. शेजारीच ड्राईड फ्रुट्स आणि वेजीसचं एक सेक्शन होतं. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज वगैरे मिळतात ड्राईड स्वरूपात. इथे बघा तुम्ही बघता मँगोज पण आहेत ड्राईड स्वरूपामध्ये. खूप मोठे प्रमाणात इंडियन लोकं इथे व्हिजिट करतात. त्यामुळे इंडियन्सला लागणारे राईस, गव्हाचं पीठ, डाळी वगैरे पण इथे Costcoमध्ये मिळतात. इथे कुकिंग ऑइलचं सेक्शन आहे हे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कुकिंग ऑइल इथे मिळतात. ऑलिव्ह ऑइल, अव्होकाडो ऑइल, कॉर्न ऑइल, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, कोकोनट ऑइल. इथले लोक बऱ्यापैकी ऑलिव्ह ऑइलचा वापर करतात त्यांच्या जेवणामध्ये. आम्ही चेकआउटसाठी बाहेर पडायला लागलो. तिथेच आम्हाला खूप सुंदर असे एक फुलांचं सेक्शन दिसलं. रेडीमेड असे फ्लॉवर बुकेज इथे मिळतात. इथे 2 प्रकारे तुम्ही चेकआउट करू शकता. एक तर तुम्ही सेल्फ चेकआउट करू शकता किंवा काउंटर्स असतात. Costcoचे स्टाफ असतो तो तुम्हाला चेकआउटसाठी हेल्प करतात. आमचं खूप थोडं सामान होतं त्यामुळे आम्ही सेल्फ चेकआउटलाच गेलो. प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं हाताने स्कॅन करावी लागते. अन्वीलाही फार आवडतं ते एक-एक गोष्ट स्कॅन करायला, त्यामुळे ती मध्ये-मध्ये लुडबुड करतीये. स्कॅन करून आम्ही पे करून बाहेर आलो. बाहेर आल्यावरच इथे एक असा कॅफेचा एरिया त्यांनी केलेला आहे. एवढं मोठं मार्केट आहे त्यामुळे जवळपास एक 1.5 ते 2 तास त्याला शॉपिंगला जातो. त्यामुळे लोकं इथे शॉपिंग वगैरे करून, खाऊन-पिऊन घरी जातात. शेजारीच त्यांनी असं बसायला अरेंजमेंट केलेली आहे. पुढे मेंबरशिप कार्ड काढण्यासाठी काउंटर आहे. इथे रिटर्न पॉलिसी पण खूप छान असते. कुठल्याही गोष्टी इथे रिटर्न होतात. जर एखादी खाण्याचा पदार्थसुद्धा तुम्हाला आवडला नाही, तुम्ही फोडलेला असला, खाल्लेला असला तरीसुद्धा तो रिटर्न होतो. इथे अन्वी नेहमी बिल घेऊन पुढे जाते, कारण की तिथला स्टाफ जो असतो तिला छान स्माइली वगैरे असं बिलवर काढून देतात मागे. इथे एक गोष्ट आवर्जून सांगेल, मुलांना खूप छान ट्रीटमेंट देतात इथले लोक. त्या त्या बाईने अन्वीला मस्त एक डॉग आणि कॅट बिलाच्या मागे काढून दिला. ते बघून अन्वी पण खूप खुश झाली. तिने मस्त आम्हाला स्माईल देऊन बाय केलं. आम्ही पण तिला स्माईल देऊन बाय केलं आणि बाहेर आलो. बाय, सी